रूप पाहता रोजनी रोजनी रूप पाहता रोजनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले हो झाले ओ साजनी सुख झाले हो झाले हो झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठली 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 आवडी मन विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली विठ्ठली विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठली विठ्ठली विठ्ठल आवडी हो तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा
बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडी लेकुराचे बाप करी जोडी लेकुराचे ओढे आपुली कुरबंडी बाळवणी आपुली कुरबंडी बाळवणी आपुली कुरबंडी बाळवणी घालुनिया पाही गोळा अलंकार घालुनिया पाहे अलंकार एकाएकी केला मिराशीचा धन एकाएकी केला मिराशीचा धन कडी वागवणी भार खांदी काडी बागवणी भार खंडी कडी बागवणी भार खंडी घालुनिया पाही डोळा अलंकार घालुनिया पाहे अलंकार घालुनिया पाही डोळा अलंकार घालुनिया पाहे अलंकार हे वादावी थोर करोनिया देवा गावी थोर करोनिया देवा गावी थोर करोनिया एकाएकी केला मिराशीचा धनी एकी केला मिराशीचा धनी एकाएकी केला मिराशीचा धनी कडी वागवणी भार खांदी काडी बागवणी भार खंडी कभणे निधी गंजू अनिका कभणे निधी गंजू अनिका उदार दिवासी आपुलिया एकाएकी केला मिराशीचा धनी एकाएकी केला मिराशीचा कडी वागवणी भार खांदी विठोबा बाप करी जोडी लेकुरास मोडी बाप करी जोडी लेकुरास बाप करी जोडी लेकुरास मोडी 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 बाप करी जोडी लेकुरास जोडी
कडे बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी बाळवणी एका एकी केला मिरासीचा धनी कडिये मागवणी भार घंदी घालोनिया पाही डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एका एकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खंदी तुका म्हणे नेदी गंजू आणि काशी तुका म्हणे नेदी गंजू आणि काशी उदार जीवाशी आपोलिया एका एकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खंदी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तवानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो रंग
पांडुरंगाग्र प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवणी भार खांदी विठला विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा बापाचं कर्तव्य बापाचं प्रेम बापाची जबाबदारी वर्णन करणारा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयाचा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य महत्त्वाचं आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेले आहेत ते निमित्त म्हणजे आज प्रथम वर्षश्राद्ध ज्या पिताश्रींचं आहे त्या पवार परिवारातील असणारे पिताश्री कैलासवासी तुकाराम मारुती पवार या पिताश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या प्रथम वर्षश्राद्ध म्हणूया या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आज या ठिकाणी या परिवाराने सुंदर अशा पद्धतीने आयोजित केली आणि या ठिकाणी मला या पवार परिवाराने निमंत्रण दिलं त्याबद्दल या पवार परिवाराचं या कुटुंबाचं मी मनापासून आभार मानते त्यांना धन्यवाद देते आणि या ज्यांचं आज वर्षश्राद्ध आहे कैलासवासी तुकाराम मारुती पवार यांच्या पाठीमागं त्यांचा परिवार आहे त्यांची पत्नी आहे जयश्री तुकाराम पवार तसेच त्यांचा मुलगा प्रशांत तुकाराम पवार 12वीमध्ये आहे मुलगी राजश्री आबासाहेब गावडे तसेच आरती विशाल मेरगळ अशा 2 मुली आणि 1 मुलगा असा त्यांचा हा परिवार आहे आणि खूप सुंदर पद्धतीने या परिवाराने आजच्या हे कीर्तनाचं नियोजन केलं आणि आजच्या ह्या कीर्तनासाठी खूप सुंदर अशी साथ आहे ज्यांची गायनाची साथ आहे ते हरिभक्तपरायण आदरणीय आमचे मोहिते महाराज खूप सुंदर पद्धतीने आपण साथ करता तुमचे या ठिकाणी आभार मानते सर्व आमच्या संस्थेतील विद्यार्थी ज्यांची मृदंगाची साथ आहे आमचे बंधू जीवन महाराज धायगुडे विनेकरी बाबा असतील नंतर माझा आवाज पोहोचवण्याचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांचं आहे ते सुंदर अशी माईक सिस्टीम आहे राहुल मंडप खूप सुंदर अशा पद्धतीने आणि महाराज महत्त्वाची आठवण करून देता बरं का तुम्ही कीर्तनाला असल्या फायदा होतो तुमचा मेन म्हणजे या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी खरं तर वर्षश्राद्धाचं कीर्तन म्हटलं चोपदार भेटत नाही परंतु या ठिकाणी बाबा आले बाबा तुमच्या चरणावरती वंदन या ठिकाणी सर्वांच्या साथीमध्ये सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ विठाला या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय बापाचं वर्णन करत असताना म्हणतात की बाप नेमका आपल्या लेकरासाठी करतो काय तर बाप करी जोडी महाराज म्हणतात बाप जोडी करतो म्हणजे काय करतो 1 रुपया पोरासाठी कमवून ठेवतो सगळं काही मुलासाठी तो स्वतःचा देह खर्च करत असतो देहाचा विचार करत नाही हाडाची काडं करतो रक्ताचं पाणी करतो बाप आपुली कुरवंडी वाळवणी शरीराचा विचार करत नाही जीवाचा विचार करत नाही आणि सगळं काही जे कमवून ठेवलेलं आहे त्या सगळ्या संपत्तीचा मालक तो मुलगा एका क्षणामध्ये होतो एकाएकी केला मिरासीचा धनी ज्याने कडेवरती कधी कधी खांद्यावरती घेऊन आपल्या मुलाला कष्ट केलं कडी वागवणी भारखांदी एवढं उदारत्व फक्त एका बापाकडेच असू शकतं ज्याने लहान असताना आपल्याला कौतुकाने उचलून घ्यावं घालवनिया पाही डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुनिया हा ठेवा जो आहे हे कौतुक जे आहे हे फक्त आपल्या पित्याला असतं बापाला असतं वडिलांना असतं आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये बाप हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या देहाचा तर विचार नाहीच करत परंतु मुलासाठी जीव जरी देण्याचा प्रसंग आला तरी तो मागं पुढं बघत नाही
म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी, उदार जीवाशी आपुलिया. जीवावरती सुद्धा उदार होण्याची हिंमत ज्याच्याकडे आहे तो बाप आहे. म्हणून एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भारखांदी. हा अभंगाचा सरळ 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 शब्दार्थ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. या अभंगातून तुकोबारायांनी बाप सांगितलं म्हणून मी तुम्हाला बापच सांगणार आहे. परंतु सगळ्यांनी लक्ष देऊन या ठिकाणी चिंतन ऐकायचं आहे. खऱ्या अर्थाने आज वर्षश्राद्ध आहे, प्रथम वर्षश्राद्ध आहे. आपल्या वाडवडिलांच्या आपल्यावरती अनंत उपकार असतात, लक्षात घ्या. आणि आपले वडील गेल्यानंतर त्यांच्या नावाने पिंडदान करणं किंवा त्यांच्या नावाने वर्षश्राद्ध करणं हे एका मुलाचं काय आहे, कर्तव्य आहे. आणि प्रत्येक पुत्राच्या जीवनातला हा एक पर्वकाळ आहे. म्हणून आज हे वर्षश्राद्ध त्यानिमित्ताने ब्राह्मण काकांना बोलवणं, त्यांच्याकडून पूजा करून घेणं, कीर्तन ठेवणं हे करावंच लागतं. हे शास्त्रामध्ये तसं सांगितलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या नावाने पिंडदान हे करावंच लागतं. कीर्तन, नामसंकीर्तन हे करावंच लागतं. कारण आज कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आज कलियुगामध्ये मनुष्य जीवनाचा उद्धार जर कशाने होतो तर तो नामस्मरणाने होत असतो, लक्षात घ्या. म्हणून आजच्या दिवशी काही लोक म्हणतात की ब्राह्मण काकांना बोलवून त्यांच्याकडून पूजा करून घेतलं, झालं वर्षश्राद्ध, झालं की आता पूजा झाली, होम हवन सगळं झालं वर्षश्राद्ध, कीर्तन ठेवण्याची काही गरज आहे. पण तुम्हाला मी सांगते ते कर्म थोडंसं अवघड आहे. आपण ब्राह्मण काकांना बोलवतो, त्यांच्याकडून पूजा करून घेतो, पण काकाच्या पाठीमागं आपली घाईच सुरू असते, काका उरका लवकर उरका लवकर. काका मग जास्त बारीक सारीक विचार करत नाही, हायवेच्याच रोडने ते पण सुटतात. मग एखादा मंत्र किंवा एखादा श्लोकाचं उच्चारण करत असताना त्या श्लोकातला एखादा ऱ्हस्व दीर्घ चुकला जातो आणि त्या ठिकाणी कर्म हे चुकलं जातं. बघा, कर्म हे किती अवघड आहे. किंवा पूजेला बसलेला जो कोण व्यक्ती असेल त्याला शिंक आली तरी कर्म चुकलं, त्याला खोकला आला तरी कर्म चुकलं. बघा, हे कर्म अवघड आहे, खूप बारीक विचार करावा लागतो. हे कर्म अवघड आहे. त्याला खोकला आला तरी कर्म चुकलं. परंतु कीर्तन कसं आहे, सगळ्यात सोपं साधन आहे. नामसंकीर्तन साधन पण सोपे. मग कीर्तनामध्ये काय, खोकला आला तरी, जांभळी आली तरी आणि झोप आली तरी चालते म्हणता मावशी. दिवसाच्या कीर्तनाला काही कोणी एवढं झोपत नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु कीर्तनामध्ये फक्त काय लागतो, भाव लागतो. भाव बळे आकळे रवी नाकळे, करतळी आवळे तैसाहारी. म्हणून हे नामसंकीर्तन आज वर्षश्राद्धाच्या निमित्ताने का झालं पाहिजे मी तुम्हाला सांगेल. माऊली हरिपाठामध्ये सांगतात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. देव म्हणे झाला हरिपाठ, ज्ञानदेव म्हणे हो झाला हरिपाठ. ज्ञानदेवा म्हणे झाला हरिपाठ. ज्ञानदेवा म्हणे झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना,
नामदेव म्हणे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना मार्ग सुखकर करून द्यायचा असेल तर नामसंकीर्तन हे झालंच पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि दुसरं कारण असं आहे, घरामध्ये ही पितृशांती ही करावीच लागते. घरामध्ये जर पितृशांती नाही केली, पिंडदान नाही केलं तर त्या घरामध्ये यश मिळत नाही. त्या घरामध्ये एखादा व्यक्ती अकाली मृत्यू पावणं, अल्पवयातच निघून जाणं हा पितरांचा कोप असतो आणि त्यापुढं भगवंत सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून हे करावंच लागतं, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि नामदेव महाराज सांगतात किंवा नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. म्हणून हे केलं पाहिजे. आपल्या आईवडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार असतात, अनंत उपकार असतात आणि त्या उपकारातून आपल्याला कधीच उतराई होता येत नाही. अगदी मी सांगते नेहमी, त्या माईबापाच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तर ते उपकार आपल्याला कधी फेडता येत नाही. पण आजचं हे वर्षश्राद्ध म्हणजे त्या माता पित्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. आलं लक्षात? काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. आणि म्हणून आज त्या बापाचं, एका बापाचं वर्षश्राद्ध आहे. म्हणून त्याच बापाचं वर्णन करणारा हा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. बाप म्हणजे काय असतो या अभंगामध्ये खूप सुंदर पद्धतीने तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बाप नेमकं आपल्या लेकरासाठी करतो काय, त्याचं प्रेम कसं असतं, एक नीट लक्ष देऊन ऐका. बापाचं प्रेम जे असतं ना ते कधी दिसत नसतं बरं का. बापाचं प्रेम हे दिसत नाही, ते ओळखावं लागतं. आईच्या आणि वडिलांच्या प्रेमामध्ये फरक कसा आहे? एकच आहे अंतकरण दोघाचं, पण डोळ्यातल्या अश्रून वाटे हृदयातलं प्रेम जी व्यक्त करते तिला आई असं म्हणतात आणि हृदयातलं प्रेम हृदयातच जो ठेवतो त्याला बाप असं म्हणतात. विठाला आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही, बाप झाल्याशिवाय बापाचं कर्तव्य कळत नाही. त्यासाठी आईच व्हावं लागतं, त्यासाठी बापच व्हावं लागतं. आपण झोपल्यानंतर आपल्या अंगावरती मायेचं पांघरून घालणारे आपले मायबाप आपल्या जीवनातून जेव्हा आपल्याला सोडून जातात ना, खऱ्या अर्थाने त्यांची किंमत कळल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आईबाप हे जिवंतपणीच कळले पाहिजेत. आईबाप या मातीआड निघून गेल्यानंतर तुम्ही कितीही आई आई करा, कितीही बाबा बाबा करा, मातीआड गेलेले आईबाप तुम्हाला नंतर ह्या डोळ्यांना पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. लक्षात घ्या, ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून आपले माईबाप कधी आपल्या जीवनातून अचानक निघून जातील आपल्याला माहीत नाही. जोपर्यंत आहात तोपर्यंतच त्यांना जीव लावा, त्यांना जपा, त्यांना मिठी मारा, त्यांच्यासमोर आपल्या अंतकरणातलं प्रेम व्यक्त करा. काय लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या, आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला. आज हे 12वीत आहे, त्यांचा मुलगा लहान आहे. आज एवढ्या वयात जीवनातून बाप निघून जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. एवढ्या तरुण वयात एवढं बाप आपला कितीही वयस्कर असू द्या, कितीही वयस्कर असू द्या, आपल्या जीवनातून जेव्हा आपला बाप निघून जातो ना, त्या दिवशी आपल्या मुखातून शब्द बाहेर पडेल की किती मोठा आधार होता माझा बाप. बाप म्हणजे आधार असतो, लक्षात घ्या. आणि बापाच्या श्रीमंतीला महत्त्व नसतं, बापाच्या आधाराला महत्त्व असतं, बापाच्या आधाराला महत्त्व असतं. म्हणून तो आधार आपल्या जीवनातून एकदा निघून गेला की जीवनातलं एक खूप मोठा दुःखाचा टप्पा असतो हा. आणि हा ओलांडायचा म्हणजे खऱ्या अर्थाने हे मुला मुलीसाठी खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून हा बाप नेमका असतो काय? त्या बापाला समुद्राची उपमा दिलेली आहे. समुद्राची का बरं? ह्या समुद्राची उपमा का त्या बापाला दिली असेल? बघा, समुद्रामध्ये कितीही नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधी ओलांडतो का?
त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे सगळ्या नद्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्याची. अगदी त्याच पद्धतीने घरातला जो बाप असतो ना, बाप, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये घरातल्या सगळ्यांचे दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. सगळ्यांचे दुःख तो अंतःकरणामध्ये समाविष्ट करून घेतो, पण स्वतःचं दुःख मात्र तो कधीच कोणाला सांगत नाही. म्हणून त्याला समुद्राची उपमा आहे. अहो, पत्नीचं दुःख असू द्या, मुलांची दुःख असू द्या, आईवडिलाचं दुःख असू द्या, सगळ्यांचे दुःख तो बाप ऐकून घेतो, पण स्वतःचं दुःख मात्र तो कधीच कोणाला सांगत. का बरं? घरातला एक कर्ता पुरुष आहे आणि त्याला स्वतःचं दुःख कधी कोणासमोर मांडता येत नाही. म्हणून विनंती असेल माझी, ज्याला आईबाप कळाले त्यांना देव कळाला, आणि ज्यांना आईबाप नाहीत कळत ना, त्यांना देव कळणं कठीण आहे. तुम्हाला वाटत असेल की भगवान परमात्मा आपल्यावरती प्रसन्न व्हावा, अवघड गोष्ट नाही. आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुमच्या आपोआप प्रसन्न होईल. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. आई वडिलाची सेवा केली, देव आपोआप मिळाला. तुका म्हणे माया बापे हो, तुका म्हणे माया बापे अवघी ही देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माया बापे हो, तुका म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाचे स्वरूपे. तुका म्हणे माय बाप अवघी देवाचीच रूपे. प्रत्यक्ष देवाचं रूप ज्यांच्यामध्ये पाहायला मिळतं ते आपले माईबाप आहेत. म्हणून मायबाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थासी. हे आपले माईबाप म्हणजे हे आपले विठ्ठल रुक्मिणीच आहेत. हे आपले परमेश्वरा समान असणारे माईबाप महाराज. आयुष्यामध्ये त्यांना कधी दुखवू नये, कारण ज्या दिवशी हे आपल्या जीवनातून निघून जातील ना, त्या दिवशी त्यांची किंमत कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याच्या जीवनातली आई गेली, ज्याच्या जीवनातला बाप गेला ना, त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी गेलं. खरं प्रेम करणारं त्याच्या जीवनात तो प्रेमापासून पोरका झाला, तो मायेपासून पोरका झाला. म्हणून जीवनामध्ये आईवडील असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज कलियुगामध्ये श्रीमंत माणूस कोणाला म्हणायचं, नीट लक्ष दे नाही का? आज कलियुगामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात श्रीमंत माणूस त्याला म्हणायचं ज्याच्याकडे अजून पण त्यांचे मायबाप जिवंत आहेत. कोणाला तुम्ही श्रीमंत म्हणता? कोणाला म्हणता श्रीमंत? एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईसी हाक मारी, ती हाक येई कानी हो, ती हाक येई कानी मज होई शोक कधी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून आईबाप ज्याच्याकडे अजून पण आहेत आज कलियुगामध्ये, तो जगातला सगळ्यात मोठा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कारण संपत्ती सगळं काय तुम्ही मिळवू शकता परत, पण गेलेले माईबाप आणि त्यांचं प्रेम तुम्हाला एकदा ते गेल्यानंतर मिळणार नाही. म्हणून त्या प्रेमाला, त्या माईबापांना जपणं आज खरी काळाची गरज आहे. म्हणून या अभंगातून सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाप आपल्या लेकरासाठी नेमकं काय करतो. कारण त्याला काय वाटतं बघा, त्याला असं वाटतं की जी संकट, ज्या अडचणी, जे दुःख माझ्या वाट्याला आलं ना, ते दुःख, ते संकट, त्या अडचणी माझ्या लेकराच्या वाट्याला कधीच येऊ नयेत. मी ज्या परिस्थितीतून गेलो
ती परिस्थिती माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून जो बाप रात्रंदिवस कष्ट करतो, शेवटी जाताना काय नेता येतं त्याला, सगळं काय आपल्या लेकरासाठी ठेवून जातो, अख्खं तारुण्य आपल्या लेकरासाठी खर्च करतो, कष्ट करतो, मेहनत करतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणातून बाप करी जोडी लेकराचे मोडी, बाप करी जोडी लेकराचे मोडी, लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवडी. बाप काय करतो, बाप आपल्या लेकरासाठी जोडी करतो, जोडी. एक 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 वस्तू तो आपल्या लेकरासाठी जमावून ठेवतो. आणि तो हे करत असताना कुरवंडी, कुरवंडी म्हणजे हाडं, हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो बाप, रात्रंदिवस कष्ट करतो बाप. बाप आपल्याला प्रेम दाखवत नाही, बाप आपल्याला प्रेम दाखवत नाही याचा अर्थ बाप प्रेम करत नाही असं नाही बरं का. नाही नाही नाही, बापाचं प्रेम हे ओळखावं लागतं, बापाचं अंतःकरण हे ओळखावं लागतं. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे फक्त ते व्यक्त करता येत नाही तो बाप आहे. उरामध्ये माया त्या बाप प्रेम दाखवत नाही याचा अर्थ बाप प्रेम करत नाही असं नाही. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू
लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घालवेना लेकरांच्या पायी उभा जन्म धरला आधाराचा वड जणू वाकल आभाळ तिच्या येण्यापासून जिनरानु माळ जिनरानु माळ घडीवर तू थांब जरा ऐक त्याची घापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर बाप समजून घेणं खूप कठीण आहे बरं का. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही हो, कधीच दिसत नाही. तो कधीच दिसत नाही म्हणजे तो रडत नाही असं नाही बरं का. कारण बापाला कधी रडताच येत नाही हो. स्वतःची आई जरी वारली तरी त्या बापाला रडता येत नाही. का बरं? कारण बहिणींना आधार द्यायचा असतो. स्वतःचा बाप जरी वारला तरी त्या बापाला रडता येत नाही. कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं आणि स्वतःची पत्नी जरी अर्ध्यावरती सोडून गेली तरी पोरांकडे बघून अश्रूंवरती आवर घालावा लागतो. त्याचं नाव बाप आहे. बापाला जीवनात नाही रडता येत कधी. तुम्ही एकदा तुमच्या बापाकडे बघा, त्याच्या टाचा झिजलेल्या चपलाकडे बघितलं की त्याचं प्रेम आम्हाला कळतं. त्याचं फाटकं बनियन बघितलं की कळतं की आमच्या नशिबाची भूक त्याच्या बनियनला पडलेली आहेत. त्याचा दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवतो. कुठलाही बाप असू द्या, आपल्या मुलीला प्रत्येक सणाच्या वेळेला, कुठलाही सण येऊ द्या, प्रत्येक सणाला तो बाप मुलींना नवीन ड्रेस घेतो, नवीन कपडे घेतो. पण स्वतः मात्र जुनी कपडे घालतो तो बाप आहे. आणि अनेकदा तो आजारी जरी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही हो. का बरं? कारण त्याला भीती वाटते की डॉक्टर आपल्याला एखादा महिना का होईना पण आराम करायला सांगतील. कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण अजून बाकी असतं. घरामध्ये उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. तरी पण त्या पोराला बाहेर मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिलं जातं. आणि जर महिन्याला तो बाप मोलमजुरी करून त्या प्रत्येक महिन्याच्या तारखेला आपल्या मुलाला पैसे पाठवतो. का? आपला मुलगा शिकतोय. आता सगळीच नसली तरी काही पोरं अशी असतात, ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात, वडिलाची टिंगल करतात, मित्रांना परमिट रूममध्ये पार्ट्या देतात. पण मला असं वाटतं की मुलांना समजलं पाहिजे की आपले वडील त्या ठिकाणी आपल्यासाठी काय करतायत आणि आपण कसं शिकलं पाहिजे. बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे आणि आई म्हणजे घराचं मांगल्य आहे. बघा तुम्ही, ज्या घरामध्ये बाप जिवंत आहे ना, त्या घराकडे वाईट नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत होत नाही. का बरं? कारण घरातला कर्ता जिवंत असतो आणि तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावरती आहे आणि घरच्यांचं तो कर्म बघतो, याला महत्त्व आहे. तो कसाही असू द्या, आंधळा असू द्या, मुका असू द्या, बहिरा असू द्या, पण बाप तो बापच असतो, लक्षात घ्या. आणि हा बाप जीवनामध्ये खूप मोठी जबाबदारी स्वीकारतो. कोणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही, पण कोणाचा तरी बाप होणं टाळता येतं. पण बाप कधीच बाप व्हायला टाळत नाही. तो ती जबाबदारी आनंदाने स्वीकारतो. आईच्या असण्याला किंवा आईच्या होण्याला बापामुळेच अर्थ आहे ना हो, बापामुळेच अर्थ आहे ना. आणि हा बाप जीवनामध्ये प्रेम दाखवत नाही. जीवनात जर मुलगा आजारी पडला तर आजारी पडल्यानंतर आई सतत त्याच्याजवळ बसून राहिलेली असते, सतत त्याची काळजी करत असते.
पण हॉस्पिटलच्या बाहेरच्या आवारामध्ये पैशासाठी अर्जाऱ्या मारणाऱ्या बापाची दखल मात्र का कोणी घेत नाही बरं? आपल्याला प्रत्येकाला आपली आई जवळची वाटते का? कारण ते आपल्याला जवळ घेते, कुरवाळते, कवटाळते. जर समजा एखादा कुठलाही मुलगा असू द्या, कुठलाही मुलगा असू द्या, आपल्या मनातलं कुणाला सांगतो? आईला सांगतो का बापाला? आईला सांगतो. बापाला सहसा कोणती मुलं आपल्या मनातलं काही सांगत नाहीत. जर समजा एखाद्या परीक्षेचा निकाल लागला, मुलगा पास झाला चांगल्या मार्काने, तर तो मुलगा पहिल्यांदा आपल्या आईला येऊन सांगतो, आई मी पास झालो. का? कारण आई जवळ घेते, आई प्रेम दाखवते. पण गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणणारा बाप मात्र का कोणाच्या लक्षात आला नाही बरं? का बरं कोणाच्या लक्षात आला नाही? माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदराला किती ठिकाण जोडल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. जीवनामध्ये तो बाप त्या बापाविषयी सांगावं तेवढं कमी आहे हो. कुठलाही बाप असू द्या, आपल्या श्रीमंत मुलीच्या घरी उभ्या उभ्या का होईना पण चक्कर मारून येतोच. कुठलाही कार्य असू द्या, मंगल कार्य असू द्या, घरातली सगळी मंडळी जातात, पण मैताच्या वेळेस मात्र बापालाच जावं लागतं ना. आपल्या मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. अरे त्या बापाचं महत्त्व कुणाला आणि किती कळतं. लहानपणीच वडील निघून गेल्यानंतर किती मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या किती लहान वयात पेलाव्या लागतात हे लहान वयात बाप गेल्यानंतर कळतं. एका एका वस्तूसाठी किती तरसावं लागतं हे बाप नसलेल्या लेकरांना कळतं. आणि खऱ्या अर्थाने त्या बापाचं महत्त्व कळतं ते फक्त कुणाला? ते फक्त त्या घरापासून दूर असणाऱ्या त्या मुलीला. मुलगी ज्या वेळेस लग्न होतं, तिचं लग्न झाल्यानंतर ती पहिला फोन आपल्या वडिलांना करते आणि वडिलांचा बदललेला आवाज ती मुलगी एका क्षणात ओळखते आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते. मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते आणि इतरांनी सुद्धा घरातल्या बापाला असं जपलं पाहिजे ही बापाची किमान अपेक्षा असते. बाप म्हणजे काय असतो एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुधा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागा तो म्हणून घर झोपती खुशाल. बाप घराचा तो पाया. बाप म्हणजे घराचा पाया असतो बरं का. काय असतो? पाया. आणि आई म्हणजे घराचा कळस असतो. पण दुर्दैव एका गोष्टीचं आहे, झळकणारा कळस आपण प्रत्येक जण पाहतो, झळकणारा कळस आपल्याला दिसतो, पण तो कळस ज्या पायावरती उभा राहिलाय तो पायाच आम्ही विसरून जातो. आणि कुठलंही घर असू द्या, त्या घराचा पाया कसा पाहिजे हो? मजबूत पाहिजे, भक्कम पाहिजे. घराचा पाया जर का मजबूत नसेल, निकृष्ट दर्जाचा असेल,
तर ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाप म्हणजे घराचा पाया असतो. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खचतो हा पाया, तेव्हा कोसळते घर. कसा असतो बाप? बाप कसा असतो? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, ज्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. तो बाप जीवनामध्ये आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, कधीच दिसत नाही. तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रूंना आवरू शकत नाही, आपल्या अश्रूंना रोखू शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थ प्रेम करणारं फक्त माई लेकीचं नातं असतं. लेक आपल्या बापावरती निस्वार्थ प्रेम करते. कदाचित स्वार्थी प्रेम मुलाचं असू शकतं, पण माफ करा मी मुलींच्या साईडने बोलते असं समजू नका, पण सगळीच मुलं अशी असतात असं मला म्हणायचं नाही. बरीच मुलं अशी असतात की आपल्या आईबापाला ते जीवाच्या पलीकडे जपणारी आहेत. परंतु कदाचित असू शकतं मुलाचं स्वार्थी प्रेम, पण निस्वार्थ प्रेम करणारा फक्त एक नातं. लेक आपल्यावर जेवढं प्रेम करू शकते निस्वार्थपणे, तेवढं नाही कोण करू शकत, नाही कोण करू शकत. म्हणून बापाचं एक अंतःकरण आहे. त्या बापाला वाटतं बापाचं सगळ्यावर समान प्रेम असतं, लेक असो किंवा मुलगा असो किंवा मुलगी असो. बाप मुलीवर जास्त प्रेम का करतो? कारण त्याला माहिती असतं की एक ना एक दिवस मला सोडून जाणार आहे दुसऱ्याच्या घरी, म्हणून जास्त जीव तिच्यावरती असतो. पण मुलासाठी तो कधी कुठं कमी पडलेला आहे. तो रात्रंदिवस त्या लेकरासाठी मुलासाठी झटतोय, एवढं कमवून ठेवतोय. सगळं काही त्या बापाने कदा प्रसंग आला तर स्वतः त्याने काही खाल्लं नाही पोटाला, स्वतःचं पोट मारलं, पण ज्याने लेकरांच्या पोटाचा विचार केला तो बाप आहे. आणि ज्या बापाने स्वतःचं पोट मारून लेकरासाठी कमवून ठेवलं, तो बाप जेव्हा सगळी संपत्ती मुलासाठी जमवून ठेवतो त्यावेळेस तो मुलगा त्याने काही जरी कष्ट नसलं केलं असलं तरी त्या मुलाला तो बाप एका क्षणामध्ये त्या सगळ्या संपत्तीचा वारसदार करतो. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये निराशीचा
एकी केला मिरासीचा धनी, कडिये वाग ओणी भार खांदी. ज्या बापाने प्रसंगी आपल्याला खांद्यावरती घेतलं, कडेवरती घेतलं, कष्ट केलं, आपल्याला लहानाचं मोठं केलं. बघा एक शास्त्र आहे बरं का, बाप आपल्याला खांद्यावरती घेतो आणि आई लेकराला कडेवरती घेते, याचं पण एक शास्त्र आहे. आई लेकराला कडेवरती का घेते याचं शास्त्र असं आहे, तिला असं वाटतं की जे मला दिसतंय ते माझ्या लेकराला सुद्धा दिसावं. काय वाटतं? जे मला दिसतंय ते माझ्या लेकराला दिसावं म्हणून आई लेकराला कडेवरती घेते, पण बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो. याचं कारण असं आहे, त्याला असं वाटतं की जे मी पाहू शकत नाही, जे मी बघू शकत नाही, जे मला दिसू शकत नाही ते माझ्या लेकराला दिसावं असं बापाला वाटतं. म्हणून बाप आपल्या लेकराला कुठं खांद्यावरती घेतो. असं एक शास्त्र आहे. ज्याच्या खांद्यावरती बसलो आपण, खांद्यावरती बसून ज्याने आपल्याला देवाच्या दर्शनासाठी नेलं, पण त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं की ज्याच्या खांद्यावरती आपण बसलोय तोच आपला देव आहे. खऱ्या अर्थाने तोच आपला देव माणूस आहे. लक्षात घ्या. त्याने आपल्याला एवढं घडवलंय, त्याने आपल्याला एवढं वाढवलंय, चांगलं ज्ञान दिलंय, चांगले संस्कार दिलेत, संस्काराची शिदोरी आपल्याबरोबर दिली, चांगले विचार दिलेले आहेत. म्हणून त्या बापाने फक्त संपत्तीचं धन लेकरासाठी नाही, तर संस्काराचं धन सुद्धा आपल्या लेकराला दिलं पाहिजे. बघा खऱ्या अर्थाने एक बापाचं कर्तव्य सांगितलं आहे दुसऱ्या चरणामध्ये, की एकदा का मुलगा मोठा झाला की कारभार कोणाच्या हातात दिला पाहिजे? मुलाच्या हातात दिला पाहिजे. हे बापाचं काय आहे, कर्तव्य आहे. हे महाराज सांगतात बरं का, एका एकी केला मिरासीचा धनी. दशरथ राजाचं उदाहरण देते तुम्हाला. एकदा दशरथ राजाने आरशामध्ये पाहिलं आणि दशरथ राजाला त्यांच्या कानाजवळचा फक्त एकच केस पिकलेला दिसला. किती? एकच. हा, लगेच निर्णय घेतला की दुसऱ्या दिवशी मुलाला राज्यगादीवरती बसवायचं. बाबा फक्त एकच केस पिकला होता, आपली सगळी पिकली तरी आपण काय चाव्या सोडाय तयार? राग येऊ देऊ नका. तुम्ही म्हणाल आता कलप करण्याची सिस्टीम आलेली आहे, काही कळतच नाही पिकले का काळे आहेत. पण नॅचरल ते नॅचरलच असतं. शेवटी किती काळे केलं तरी ते परत उघडं पडणारच आहे की नाही? आणि वय नाही जागता येत. एकदा का मुलगा मोठा झाला की त्याच्या हातामध्ये कारभार देणं ही बापाची काय आहे, जबाबदारी आहे. बापाचं कर्तव्य महाराजांनी सांगितलं. तुम्हाला कधी असं वाटतं की आता मुलगा मोठा झालेला आहे, आता सगळं मुलाच्या हातामध्ये दिलं पाहिजे? कधी वाटतं? तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहेत, प्रापंचिक लोक आहेत, तुम्हाला सांगण्याची काही मी गरज नाही. बाबा असं कधी वाटतं की आपण आता आपला कारभार मुलाच्या हातात दिला पाहिजे? हां. आणि साधी सोपं आपण व्यवहारामध्ये म्हणतो, आपली चप्पल पोराच्या पायात आली की समजायचं आता पोरगं मोठं झालं, आता पोराच्या हातामध्ये सगळं दिलं पाहिजे. हा असा व्यवहार सांगतो. ही बापाची जबाबदारी सांगितली. मग काही लोक जबाबदारी त्यांना लवकर समजत नाही, ते काही चाव्या सोडायला तयार होत नाही, म्हणजे कारभार लवकर मुलाच्या हातात देत नाही. म्हणजे कसंही काय कायांचं गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा कसा असतो तसे तो तुटून निघतो, पण तो असा निघत नाही. तसं नाही. एक बापाची जबाबदारी सांगितली. एका एकी केला मिरासीचा धनी. बापाने कितीही कष्ट करू द्या, कितीही कष्ट करू द्या. बाप जर का मोठा शेठजी असेल, समजा एखादा शेठजी असेल, तर शेठजी बरंच वय झालं त्यांचं, शेठजी आले की त्यांचं वजन एक वेगळं असतं. बघा लोक सगळे म्हणतात शेठजी आले, शेठजी आले, एक वजन वेगळं राहतं. आता शेठजींचं वय झालं आणि दुर्दैवाने त्यांना जावं लागलं, तेव्हा आता गादीवरती कोण बसलेलं आहे? त्यांचा मुलगा बसलेला आहे. तर मला सांगा, लोक शेठजी कोणाला म्हणणार? मुलालाच म्हणणार ना. व्यवहार आहे, मुलालाच म्हणणार. बरं त्याने काय कष्ट केलेलं आहे का? त्याने काय मेहनत घेतलेली आहे का? केवळ आयत्या पिठावर रेगुटाच असतात सगळ्या. परंतु आता शेठजी कोण झाले? मुलगा झाला. पण मला असं वाटतं, यातून मी सांगेल तुम्हाला की आईवडिलांनी आपल्या लेकरांना सुद्धा चान्स द्या कष्ट करण्याचा. त्यांना कळू द्या की पैसा काही सहजासहजी येत नाही. कष्ट काय आहे, मेहनत काय आहे हे त्यांना कळू द्या. जर तुम्ही सगळं काही त्यांच्यासाठी आयतं कमवून ठेवलं
तर मुलाला त्या पैशाची कमवलेल्या पैशाची कदर राहणार नाही, किंमत राहणार नाही. मुलाला संपत्ती कमावण्यापेक्षा मुलाला संस्कार चांगले द्या अगोदर. काही काही माईबाप संपत्ती कमावण्याच्या नादात मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, पण संस्काराला पहिलं महत्त्व तुम्ही द्या, ही मी विनंती करेल माझ्या वतीने. कारण तुम्ही कितीही कमवून ठेवा, मुलावरती जर संस्कार चांगले नसतील तर तो मुलगा तुमचा एका क्षणात म्हणलं तरी घालवून टाकेल. पण तुम्ही काहीच कमवू नका त्याच्यासाठी, त्याला चांगले संस्कार द्या आणि काहीच कमवू नका. मुलगा शून्यातून विश्व निर्माण करेल. फक्त संस्कार चांगले मुलाला असावेत, एक विनंती असेल. परंतु बापाचं एक अंतःकरण आहे, बापाचं एक उदार मन असतं की आपला लेकरू आहे त्याला कुठल्या अडचणी येऊ नये, आर्थिक गरज कुठली भासू नये. आज पैशाशिवाय काहीच होत नाही, लक्षात घ्या. थोडंसं घरातून जरी बाहेर निघायचं म्हटलं तरी खिशात थोडेफार पैसे लागतात, आहे की नाही. म्हणजे महाराजांचे आहेत काय लागतात. म्हणजे पैसा कशाला लागत नाही. आजकाल कुठलीही गोष्ट असू द्या, पैशाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. परंतु बापाला असं वाटतं की त्याला कुठली आर्थिक गरज भासू नये, म्हणून तो बाप संपूर्ण आयुष्यावर मुलासाठी काबाड कष्ट करतो आणि सगळ्या संपत्तीचा मालक त्या मुलाला एका क्षणामध्ये करतो. एका एकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खांदी. आणि ज्यावेळेस मुलगा लहान असतो ना, लहानपणापासूनच आपल्या बापाने मायने आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं, लक्षात घ्या. आपण लहान असताना ज्याने आपलं कोड कौतुक केलं, जेवढं कौतुक बापाला असतं ना, लहान असताना आपण प्रत्येकजण खूप छान दिसत असतो. लहान असताना आपल्या अंगावरती वेगवेगळे अलंकार असतात, कमरेला साखळी असते, पायामध्ये ते छुमछुम वाजणारं ते पैंजण असतं. आणि आई जेव्हा आपल्याला आंघोळ घालते, आंघोळ घातल्यानंतर पावडर लावते आणि आपल्या लेकराला कुणाची दृष्ट होऊ नये म्हणून त्या लेकराला काजळ लावते. कुठं कुठं लावते? ती काय एका ठिकाणी लावते का? कपाळाला लावते, दोन्ही गालाला लावते, इथं लावते, नाकावर लावते, हाताच्या दोन्ही तळव्याला, पायाच्या दोन्ही तळव्याला, कुठली जागा रिकामी सोडत नाही. का? कारण आपल्या लेकराला कुणाची दृष्ट लागू नये, कुणाचीही नजर लागू नये. आणि जेव्हा आई त्या मुलाला असं मस्त असं सजवते, नटवते, त्यावेळेस बाप येतो आणि त्या मुलाला असं कौतुकाने उचलून घेतो आणि पप्पी घेतो. वाह, माझं लेकरू काय कृष्णासारखं दिसतंय. हे कौतुक फक्त कोणाला आहे? बापाला आहे का टाटा बिर्लाला आहे? काल त्यांचं झालं त्यांचं ते काल. हां, म्हणून हे कौतुक फक्त बापाला आहे. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात,
जोडी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवणी बाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वाघवणी भारखंदी घालून या पाही डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वाघवणी भारखंदी। ज्या बापाने खांद्यावरती वागवलं, कष्ट केलं, मेहनत केली,